नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर थर्ड या विद्यार्थ्यांसाठी कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे सोलापूर विद्यापीठाची प्रश्नपत्रिका आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजीची प्रश्नपत्रिका आहे आणि 30 मार्कासाठी हा पेपर आपल्याला आहे. तर बघा यामध्ये प्रश्न पहिला अ, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. एकूण 4 प्रश्न असणार आहेत, म्हणजे एक प्रश्नाला 1 मार्क. मित्रांनो, आपण या ठिकाणी विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाचं माहिती, जर आपण कॉमर्सचे विद्यार्थी असाल आणि अजूनही आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर क्वेश्चन पेपरचे PDF जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व अपडेट PDF नोट्स टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील. ठीक आहे. तर बघा पहिला प्रश्न, टिंबटिंब हा देश सहकारी ग्राहक चळवळीचे उगमस्थान होय. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड आणि भारत. तर मित्रांनो लक्षात घ्या, 1844 मध्ये इंग्लंडमधील राशडेल येथे पहिल्या यशस्वी ग्राहक सहकारी संस्थेची स्थापना झालेली आहे. म्हणून कधी 1844 कुठे? इंग्लंडमध्ये कुठे? राशडेल या ठिकाणी. म्हणून इंग्लंड या देशाला सहकारी ग्राहक चळवळीचे उगमस्थान म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक सी इंग्लंड. दुसरा प्रश्न बघा व्यवस्थित, टिंबटिंब यांना सहकाराचे जनक म्हणून ओळखले जाते. रॉबर्ट ओवेन, डॉक्टर धनंजयराव गाडगीळ, विल्यम किंग आणि शुल्स. तर बघा, फादर ऑफ कोऑपरेटिव्ह सहकाराचे जनक जे आहेत ते कोण आहेत? तर रॉबर्ट ओवेन. ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सहकार्य जनक म्हणून रॉबर्ट ओवेन यांना ओळखले जातं. पुढे बघा मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाची स्थापना टिंबटिंब या वर्षामध्ये झाली. NCDC. ठीक आहे. NCDCचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल कोऑपरेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे. NCDC म्हणजे नॅशनल कोऑपरेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्याची स्थापना जी आहे ती कधी झाली? 14 मार्च 1963 ला. कधी? 14 मार्च 1963 ला स्थापना झालेली आहे. म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1963. NCDC म्हणजेच नॅशनल कोऑपरेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्याचं जे मुख्यालय आहे ते कुठं आहे? दिल्ली, नवी दिल्लीला मुख्यालय आहे. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न चौथा, कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी टिंबटिंबची स्थापना करण्यात आली. रिझर्व्ह बँक, नाबार्ड, नाफेड यापैकी नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या, कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी नाबार्ड या बँकेची स्थापना झालेली आहे. नाबार्ड आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण नाबार्ड याविषयी अभ्यास केलेला आहे ऑलरेडी. तर बघा, नाबार्ड ह्याची स्थापना जी आहे कधी झाली? 12 जुलै 1982 ला. लक्षात घ्या, हे पण 12 जुलै 1982 ला नाबार्ड या बँकेची स्थापना झालेली आहे. तर बघा, नाबार्डचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, हे पण महत्वाचं आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. नाबार्डचं फुल फॉर्म नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. 12 जुलै 1982 ला स्थापना झालेली आहे. पुढे बघूयात प्रश्न पहिल्यातील ब, चूक की बरोबर ते सांगा. सहकार या शब्दाची निर्मिती कोऑपरेरी या लॅटिन शब्दापासून झाली. तर हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. सहकार या शब्दाचं निर्मिती जी आहे कोऑपरेरी या लॅटिन शब्दापासून झालेलं आहे. लॅटिन भाषेत बघा, लॅटिन भाषेत को म्हणजे काय? एकत्र. लॅटिन भाषेमध्ये को म्हणजे एकत्र आणि ऑपरेरी म्हणजे
काम करणे म्हणजेच काय, एकत्र मिळून काम करणे, कोऑपरेटिव्ह. ठीक आहे, लॅटिन शब्दापासून झालेले आहे हे वाक्य बरोबर आहे. पुढे बघा प्रश्न अ, ब बघा या ठिकाणी, नाफेड नाफेडची स्थापना 1958 या वर्षी करण्यात आली. 1958 मध्ये झाली का? हो बरोबर आहे, नाफेडची स्थापना 1958 मध्ये झाली. 2 ऑक्टोबर 1958 ला नाफेडची स्थापना झालेली आहे. नाफेड आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, नाफेड बघा तिचं फुल फॉर्म लक्षात ठेवा नाफेडचं, हे पण महत्वाचं आहे. नाफेडचं फुल फॉर्म नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया. याचं जे मुख्यालय आहे हे पण नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि स्थापना 2 ऑक्टोबर 1958. हे वाक्य, दोन्ही वाक्य बरोबर आहेत. पुढे बघा आणखी काही महत्त्वाचे प्रश्न बघूयात आपण, जेणेकरून परीक्षे दृष्टिकोनातून तुम्हाला ते आणखी सोयीस्कर होतील. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. 6 मार्कासाठी प्रश्न आहे, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला या ठिकाणी असणार आहे. सॉरी, एक प्रश्न 3 मार्काला, म्हणजे असे एकूण 2 प्रश्न. सहकाराचा अर्थ स्पष्ट करा. आणि पुढे काय विचारलंय, ब भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाची उद्दिष्ट स्पष्ट करा. ठीक आहे. प्रश्न तिसरा, टिपल्या असं विचारलंय. 6 मार्कासाठी एकच प्रश्न आहे, आर्थिक विकासातील सहकार्याची भूमिका. आर्थिक विकासात सहकार्याची काय भूमिका आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पुढे बघा आणखी काय प्रश्न बघूयात आपण. प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 6 मार्कासाठी एक प्रश्न आहे, 2 प्रश्न विचारले आपल्याला, दोन्हीपैकी कोणताही एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री महासंघाची म्हणजे नाफेडची भूमिका स्पष्ट करा असं विचारलंय. तर यामध्ये नाफेडची भूमिका स्पष्ट करा किंवा सहकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, दोन्हीपैकी एक क्वेश्चन आपल्याला लिहायचं आहे. जे आपल्याला सोपं वाटतं दोन्हीपैकी ते उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 6 मार्कासाठी हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न, सहकाराचे तत्व स्पष्ट करा किंवा राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची म्हणजे नाबार्डची कार्य स्पष्ट करा. मित्रांनो, आपल्याला दोन्हीपैकी जे प्रश्न सोपं वाटतं, ज्याचा आपण अभ्यास केलेला आहे, जे आपल्याला जास्त लिहिता येतं, असा प्रश्न आपण निवडायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर 3 कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण अगदी थोडक्यात या ठिकाणी बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा व त्याचबरोबर आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.